श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, समर्थ नामास रोज स्मरावे, सेवा करण्यास कधी न चुकावे. समर्थ नामास रोज स्मरावे, सेवा करण्यास कधी न चुकावे. प्रयत्न आपला असावा की आपुले मस्तक स्वामींशिवाय कुठेच न झुकावे. आपुले मस्तक स्वामींशिवाय कुठेच न झुकावे. कारण मनुष्य जन्म मिळतो एक वार. मनुष्य जन्म मिळतो एक वार. स्वामी नामाचे सुख अपरंपार. स्वामी नामाचे सुख अपरंपार. सुख अपरंपार. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आजचा स्वामी संदेश खूप खास असाच असणार आहे, कारण उद्या गुरुवार आहे आणि गुरुवार निमित्तचा संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आज हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर निश्चितच स्वामी महाराजांची म्हणजेच आपल्या गुरुची कृपा सदैव राहण्यासाठी मदतही मिळणार आहे. तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज गुरुवार निमित्त कुठला अनमोल संदेश देत आहे ते. स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात, हवेत असंख्य वायू असले तरीही शरीर नेमकं प्राणवायूच घेतं ना. तसंच आजूबाजूला कितीही श्रद्धास्थान असली ना तरीही भक्तांना गुरुचीच आस लागते. आणि म्हणूनच तुम्ही आमच्याकडे येतात, कारण आम्ही तुमचे गुरु. आमच्यामुळे तुमचे अस्तित्व सुरू. आमच्यामुळे तुमचे अस्तित्व सुरू. एका नास्तिक व्यक्तीला आस्तिक करू शकणारी अद्भुत शक्ती म्हणजे आम्ही आहोत. म्हणून आमच्या या शक्तीला ओळखण्याचा प्रयत्न कर. आमची सेवा करण्याचा प्रयत्न कर. नक्कीच आम्ही तुला आमच्या जवळ घेऊ आणि कायमचं तुझ्या सोबत राहू. अरे, कुणी तुझ्यासाठी काय केलंय आणि किती साथ दिली याचे उपकार फेडता नाही आले ना तरीही चालेल, पण जाणीव मात्र तुझ्या मनामध्ये कायम जागे राहू दे. उत्पन्न झालेल्या या भूतसृष्टीला आम्हीच धारण करतो. आमच्यामुळेच या सर्व सृष्टीचे पोषण आणि वृद्धी होत असते आणि शेवटी संहार देखील आम्हीच करतो. म्हणून जन्म आम्ही आहोत आणि मृत्यू देखील आम्हीच असणार आहोत. जन्म मृत्यूच्या या फेऱ्यामध्ये तुला आमच्याशिवाय पर्याय नाही. आमच्या सेवेशिवाय पर्याय नाही. ज्ञानी माणसाची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन तुझ्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकतात. तुझ्या मनात जिव्हाळा, प्रेम, आपुलकी असली ना की आमच्याशी असलेलं तुझं नातं अजून घट्ट होत जातं आणि आमची कृपा तुझ्यावर सदैव होते. अरे, परिसाला लोखंड लागले म्हणजे त्याचे सोने होते, पण रुपयाचे काही सोने होत नाही. तसेच तू देखील दिनाहून दिन म्हणजेच अभिमान रहित झाले पाहिजे आणि असे झाले म्हणजेच परमात्म्याला शरण जाता येतं. हे व्हायला आमची कृपा असायला लागते आणि जो मनापासून आम्हाला शरण जाण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर आमची कृपा ही आपोआपच होत असते. साधेपणा हे अंतिम सौंदर्य असते. क्षमा ही परमशक्ती असते. नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद असतो आणि ओळख हा चांगला संबंध असतो. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्वाचे असते. मग तो पैसा असू दे किंवा नाती असू दे. जीवनाच्या या परीक्षेत कोणतेही गुण मिळत नसतात. लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करता आलं की समजायचं तू पास झाला. स्पर्धा करायची असेल तर ती येणाऱ्या संकटाशी कर, माणसांशी नव्हे. जेव्हा तू तुझ्या संकटांची स्पर्धा करशील तेव्हा खऱ्या अर्थाने विजय हा फक्त तुझाच होणार आहे. अरे, जेव्हा तू इतरांना सुखी करण्याचा यथाशक्ती प्रयत्न करतो ना तेव्हा सुख तुझ्या घरी पाणी भरतं. या उलट तू जर दुसऱ्याला दुःख देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच ते दुःख एक दिवस तुझ्याही डोळ्यातून पाणी आवर्जून काढणार. म्हणून सुख वाटता नाही आलं तरीही चालेल, परंतु दुःख मात्र कोणालाही तू देऊ नकोस. दुसऱ्याला देण्यासाठी तुझ्याजवळ काही नसलं तरीही चालेल, पण सन्मान मात्र तुला नक्कीच देता आला पाहिजे. आणि जो दुसऱ्यांना सन्मान देतो तोच खऱ्या अर्थाने सन्मानासाठी पात्र असतो. नेहमी स्वतःच्या बुद्धीने चालायला शिक. लोकांच्या विचारावर चालू नको. योग्य आणि अयोग्य ठरवायची ताकद तुझ्या स्वतःमध्ये असायला लागते. म्हणून स्वतःवर विश्वास ठेव आणि मग स्वतःसाठी तू स्वतःच प्रयत्न कर. नक्कीच तू यशस्वी होशील आणि तुझ्या या यशामध्ये आमचा देखील वाटा असेल. आमचा देखील सदैव वाटा असेल. अरे, जीवनात येणारे सुख दुःखाचे, यश अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभव नामाच्या शिदोरीला मोठे करत असतात. पुण्य करायचा कितीही प्रयत्न केला तरीही त्यातून नेहमी पाप घडत असतं आणि तुझ्या हातून
नक्की पुण्य किती घडतं याची गणती या जगाकडे नसते. काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार आमच्याशिवाय दुसरा कोणीच नसतो, आमच्याशिवाय दुसरा कोणीच नसतो. म्हणून लोकांना दाखवण्यासाठी, लोकांमध्ये वाह मिळवण्यासाठी तू कुठलंही पुण्य करू नको. पुण्य करायचं असेल तर निस्वार्थी भावनेने कर आणि कुणालाही न सांगता कर. अरे तू जे काही करतो ते आमच्यापासून कधीही लपत नाही. म्हणून तू केलेलं पुण्य, तू केलेल्या चांगल्या गोष्टी हे जग पाहत नसलं तरीही आम्ही सदैव पाहत असतो, हे लक्षात घे. आमची केलेली सेवा कधीच वाया जात नाही. प्रत्येक सेवेचं फळ आम्ही देतच असतो. फक्त काही वेळेस उशीर होतो, पण त्याचंही कारण तुझे कर्म असतात. अरे कर्मानुसार प्रत्येकाला त्याची फळं मिळत असतात. फक्त गरज असते ती संयमाची. म्हणून तू थोडा संयम ठेव आणि निस्वार्थी वृत्तीने आमची सेवा कर. निस्वार्थी वृत्तीने जो भक्त आमची सेवा करतो त्या भक्ताच्या पाठीशी आम्ही सदैव खंबीरपणे उभे असतो. फक्त कर्म करत असताना मात्र सावध राहा, कारण तुझ्या अनंत जन्माचा साक्षीदार आम्ही आहोत. आधी मी होतो, अंत आम्ही आहोत. आधी आम्ही होतो, अंत देखील आम्हीच आहोत. सर्वव्यापी, सर्व साक्षी, अनंत रूपी समर्थ देखील आम्हीच आहोत. आम्ही फक्त देह बदलत असतो, स्वरूप तेच असतं. पण तुझ्या बरोबर अनंताच्या प्रवासाला आम्हीच बरोबर चालणार आहोत, आम्हीच बरोबर चालणार आहोत. एकच सत्य शाश्वत आहे. सत्य फक्त आम्ही आहोत आणि फक्त आम्हीच आहोत, हे लक्षात घे. अरे मनुष्याने कितीही डोळे झाकले ना तरीही आमचे डोळे मात्र सदैव उघडेच असतात. म्हणून असं समजू नको की तुला पाहणारं कोणी नाही. माणसांच्या डोळ्यात धूळ फेकू शकणारा तू आम्हाला कधीही फसवू शकत नाही, हे लक्षात घे. आमच्या समोर प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कर्म करताना नेहमी सावधगिरी बाळग आणि आमचं तुझ्यावर लक्ष आहे हे ध्यानात ठेव. म्हणजे तुझ्या हातून कधीच दुष्कर्म घडणार नाही. अरे जेव्हा तू समस्यांवर लक्ष केंद्रित करतो ना तेव्हा तुला अधिक समस्या येतात, पण जेव्हा तू शक्यतांवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा तुला अधिक संधी देखील मिळत असतात. आणि जेव्हा तू आमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो तेव्हा नक्कीच तुझ्या या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देत नाही. कारण गुरु आणि भक्ताचं नातं फक्त विश्वासावर अवलंबून असतं. आणि ज्या भक्ताकडे आमच्यावर ठेवलेला विश्वास अतूट असतो ना त्या भक्तासाठी आम्ही काहीही करतो आणि त्याच्यासाठी प्रकटही होतो, त्याच्यासाठी चमत्कारही घडवून आणतो. अरे आमची शक्ती अफाट आहे. आम्ही कोण हा प्रश्नच मुळी चुकीचा आहे. आम्ही सगळीकडे आहोत, आम्ही चराचरात आहोत, आम्ही हे संपूर्ण ब्रह्मांड व्यापलेला आहे. आम्ही म्हणजे तुझं दैवत, आम्ही म्हणजे तुझे गुरु. आणि गुरु म्हणजे काय रे, तर गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम, गुरु म्हणजे अखंड वाहणारा झरा, गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य, गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती, गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य, गुरु म्हणजे आदर्श, गुरु म्हणजे प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक, प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक. आणि म्हणूनच तुला आज आम्ही सांगतोय, अरे तुझ्या आयुष्यामध्ये तू एकदा तरी गुरु कर. गुरु करा, गुरु करा. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. आणि ज्याच्या आयुष्यामध्ये गुरुला स्थान आहे अशा भक्ताला आम्ही सदैव एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.